हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करायचं आहे. तर भरपूर ताईंची कमेंट होती की साधा ब्लाऊज शिवून दाखवा. तर बघा हा बॅक पार्ट आहे. तर मी बॅक पार्ट घेतलेला आहे, याची कटिंग लाईव्ह मध्ये दाखवली आहे. तुम्ही नक्की तिथे जाऊन व्हिजिट करा. 36 साईजची बघा. आता इथं मी टक्स घेतला आहे 4.5चा. तर तुम्ही कसं घ्यायचं आहे, जिथं आपला गळा याचा खाली येतो त्याच्या सामने घ्यायचा आहे टक्स. म्हणजे जेवढ्या गळ्याची उंची असेल त्यानुसार आपण इथे टक्स मारून घ्यायचा आहे आणि शोल्डरच्या मधोमध करून. तर बघा, त्यानंतर अर्धा इंचाच्या अंतरावर आपण दोन्ही पण टक्स मारून घेणार आहोत. तर इथे भरपूर ताईंना असं वाटत होतं की जे टक्स आहे ते फिक्स असतं का. टक्स फिक्स नसतात. आपल्या जेवढा गळ्याचा आपण माप घेतलेला आहे, गळा घेतलाय त्या सामनेच आपल्याला हे टक्स मारायचे आहे. बघा, दोन्ही टक्स मारून झालेले आहे. आता मी स्टार्टिंगला सांगते, हा ब्लाऊज पीस खूप सिल्क आहे, सुळसुळा आहे. त्यामुळं हा घातल्यानंतर एकदम फिटिंगमध्ये बसतो. जेव्हा आपण बांधसारी सिल्क कापड आहे, जेव्हा आपण शिवतो तेव्हा ते आपल्याला समजत नाही म्हणजे कसं हे करायचं आहे. असं एकदम ओढलं जातं, कारण हा कॉटनचा कपडा नाही आहे. तर टक्स झाल्यानंतर आता आपण या ठिकाणी कमरपट्टी काढून घ्यायची आहे. इथं माझी कमरपट्टी काढायची विसरली. शक्यतो जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करू तेव्हा आपण क्रॉसपट्टी कमरपट्टी काढून घ्यायची आहे. तर हा बघा, हा मागचा पार्ट आहे तो सुईचा ठेवलेला आहे. त्यावरून आपण कमरपट्टी जोडलेली आहे बघा, अर्धा इंचाच्या अंतर. त्यानंतर खालच्या बाजूला थोडीशी फोल्ड करायची आहे आणि एक शिलाई घालून घ्यायची आहे बघा. त्यानंतर आपण दाबटेप देणार आहोत. कमरपट्टी आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर दाबटेप द्यायची आहे. ओके, दाबटेप दिल्यानंतर हात शिलाई घालायची आहे. ओके, त्यानंतर हळूहळू हात शिलाई घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपले टक्स आणि कमरपट्टी तयार झालेले आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पार्ट बाजूला ठेवायचा आहे आणि आपले जे टक्स आहे ते मारून घ्यायचे आहे. तर मी अर्धा इंच इथं 2.5 इंचाच्या उंचीला 2.5 इंच आणि खाली 1.25 इंचाच्या अंतरावर टक्स मारलेला आहे. याची कटिंग डिटेल व्हिडिओ लाईव्ह मध्ये दाखवला आहे. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. 36 साईज 4 टक्स ब्लाऊज साधा कसा शिवायचा या लाईव्ह वरती बघा तुम्ही नक्की. तिथे मी याची पूर्ण कटिंग दाखवली आहे. त्यानंतर बघा, खालचा एक टक्स मोठा घ्यायचा आहे. बाकीचे छोटे छोटे अंतरावरती आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. दोन्ही पण पार्ट आपण टक्स मारून घेणार आहोत बघा. टक्स सांगितला आहे खाली 2.5 इंच, वरती आणि 1.25 इंचाच्या अंतरावर आपण टक्स मारून घेत आहे. एक टक्स थोडा मोठा पाहिजे मारायचा आहे आणि दुसरे छोटे छोटे मारायचे आहे, जेणेकरून एका टक्स मध्येच आपला ब्लाऊज खूप फुगून जातो. जसं पाहिजे तसं चिपटत नाही. 4 टक्स एकदम कम्फर्टेबल बसतो बघा. तुम्हाला जरी अजून कोणत्या शिलाई रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असेल कमेंटमध्ये सांगत चला. मी तुमच्या कमेंटनुसार व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करत. बघा, आता ज्या 2 क्रॉस पट्ट्या आहेत ते पार्टच्या वरती एक ठेवले आहे, खालच्या बाजूने एक ठेवले आहे. असे इथं 3 लेयर झालेले आहे बघा. एक मेन पार्ट, एक खालून, एक वरतून. अशा प्रकारे आपण क्रॉसपट्टी त्याच्या. त्यानंतर बघा, फोल्ड रोल करायचा आहे आणि दोन्ही रोलमध्ये करून ते आतमध्ये टाकायचं आहे. मेन पार्ट वरून शिलाई करून घ्यायची आहे. नंतर आपण तो मधला पार्ट आहे तो काढून घ्यायचा आहे आणि जी क्रॉसपट्टी आहे ती व्यवस्थित सरळ करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली क्रॉसपट्टी झालेली आहे बघा. इतक्या पटकन हा ब्लाऊज रेडी होतो. 10 ते म्हणजे 1 तास. ह्या ब्लाऊजला साधा असल्यामुळं आपण अर्धा-पाऊण तासामध्ये हा पूर्ण ब्लाऊज शिवू शकतो बघा. त्यानंतर दुसऱ्या पण पार्टला मी हे टक्स टाकून घेतलेले आहे आणि त्या पण साईडला आपण ज्या क्रॉस पट्ट्या काढलेल्या असतात 2, एक वरून ठेवायची आहे, एक खालून टाकायची आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर वरचा पार्ट खाली फोल्ड करायचा आहे आणि पुन्हा ज्या 2 क्रॉस पट्ट्याचा खालचा भाग आहे तो शिलाई करून घ्यायचा आहे. त्यानंतर जो मधला भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती पण दाबटेप देऊन घ्यायचे आहे. खूप सुळसुळा कपडा आहे हा. बांधसारी सिल्क कपडा असल्यामुळे असं दिसतोय गोळा गोळा झालेला. जेव्हा आपण घालतो तेव्हा तो एकदम व्यवस्थित बसतो, कारण हा कॉटन कपडा नाही.
ज्या ताई बन्सारी सिल्कचे ब्लाऊज होतं त्यांच्या लक्षात येतच असेल. बघा अशा प्रकारे आपले पुढचे पार्ट टक्स आणि क्रॉस पट्टे झालेले आहे. त्यानंतर आपण जी व्हीचा आकार आहे ते बनवणार. इथं 2.5-3 इंचचा कपडा घेतला आहे, शिलाई मारून घेतलेली आहे, फोड आणि पुन्हा एक फोड करून त्यावरती एक शिलाई टाकायची आहे. इथे व्हीचे आकार येणार आहे, म्हणजे दुसऱ्या बाजूला आपण जी हुक आहे ती जॉईन करणार आहे आणि याला अटकवणार आहे. तर बघा अशा प्रकारे हा पार्ट आपला पुढचा पार्ट एक पार्ट तयार झाला. दुसरा पण पार्ट सुईचं ठेवायचा. आता एकदा आपण पार्ट उलटा ठेवला आहे, दुसरा पार्ट आपण सुईचं ठेवायचा आहे. त्यानंतर खाली फोल्ड करायचा आहे, शिलाई करायची आहे आणि जे कडाचं पट्टे आहेत त्याला शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा दाबटीप द्यायची आहे आणि आतल्या बाजूला फोल्ड करून 2 शिलाई टाकून घ्यायची आहे. बघा किती सिंपल आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. बघा एवढी सिंपल पद्धत आहे. बघा त्यानंतर दोन्ही पार्ट समोर ठेवून आपल्याला खालीवरती होता कामा नये. जेव्हा आपण हे करू ना तेव्हा ते खालीवरती नाही होत. पण मग गोट मारू तेव्हा त्या खालीवरती नाही होत. त्याकरता आपण दोन्ही पण समोर ठेवून चॉकने मार्किंग करून गळे व्यवस्थित प्रॉपर छोटा मोठा नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघा कमरपट्टे मागून सरळ ठेवलेले आहे. त्यानंतर आपण जोडून घेतलं, कमर मागचा पार्ट आहे मागे ठेवलेला. त्यानंतर आपण हा पार्ट ठेवून जे मागचा सुईचा आहे ना हा उलटा ठेवायचा आहे पुढचा पार्ट, आणि आपण जे शोल्डर आहे ते जॉईन करून घ्यायचे. त्यानंतर आता या ठिकाणी मी मेघाबाई कटिंग केलेली होती, नंतर पण मेघाबाईचा व्हिडिओ पण तुम्हाला मी शेअर करेल. तर बघा हे पार्ट आपले कमरपट्टी ते तयार होऊन आपण मागचा आणि पुढचा पार्ट शोल्डर जोडून घेतलेले आहे. त्यानंतर बघा कमरच्या मध्यभागी ठेवून दोन्ही पण पार्ट ठेवून घ्यायचे आहे. बघा त्यानंतर खालीवर होत असेल तर एक्स्ट्रा कापड कट करून टाकायचं आहे. आता इथं कट करताना एकदा मेजरमेंट घेऊनच तुम्ही कट करा, नाही तर अन्यथा तुमच्याकडून कमी जास्त होण्याची शक्यता आहे. कमी पडलं तर काहीच करता येत नाही, जास्त असलं तर ठीक आहे. आता इथं बघा मेघाबाई मी कटिंग केली होती, तर मेघाबाईच्या कटिंगचं पण तुम्हाला व्हिडिओ काय पाहिजे नसेल तर नक्की शेअर करेल. आता बघा 2 लेअर पोरच्या लेअरला मी शिलाई करून घेतलेलं आहे. त्यानंतर शोल्डरच्या मध्यम ठेवून आपण बाही जोडून घ्यायची आहे. बघा शोल्डरच्या मध्ये ठेवून बाही जोडून घ्यायची. बाही ही जोडताना शोल्डरच्या मधोमध ठेवून पुढच्या बाजूला शिलाई करून घ्यायची आहे. नंतर ज्या बाजूने शिलाई केली आहे त्या बाजूने शिलाई करून मागे न्यायची आहे. नाही तर तुम्ही इथं कधी सेंटर येत नाही, त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे. बाही जोडताना बाहीचं प्रॉपर मेजरमेंट घ्यायचं आहे. म्हणजे बाही कमी जास्त 4 इंचाची बाही तर दुसरी पण 4 इंचाचीच बाही पाहिजे, कारण ती कमी जास्त होती कधी त्याच्यामुळे जोडताना आपण मेजरमेंट करूनच घ्यायचं आहे. त्यानंतर बाईचा सेंटर आहे तो शोल्डरच्या सेंटरलाच आला पाहिजे. म्हणजे छोट्या टिप्स आहेत त्या सांगितल्या जातात, त्या नक्की लक्षात ठेवा. बघा एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या पण मेघाबाई आहे तिला आपण शिलाई टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपण जेव्हा ती अटॅच करणार आहे तेव्हा ती अजिबात त्याचे लेअर निघणार नाही. तुम्ही जास्त शिलाई करूनच मेघाबाई जोडायची आहे. त्यानंतर मध्य करून सेंटर काढून आपण शोल्डरवर ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करताना वरची बाही किंवा खालचा भाग अजिबात खेचायचा नाही, एकदम सैल हाताने आपण ती बाही जोडून घ्यायची आहे. बाहीची डिटेल कटिंगचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर शेअर केला आहे, तुम्ही एकदा नक्की जाऊन व्हिजिट करा. ओके, तर मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग दाखवली आहे. आता बघा आधी तुम्ही छोटे म्हणजे साधे ब्लाऊज प्रॅक्टिस करा, नंतर तुम्ही अस्तरचे ब्लाऊज घ्या. तर बघा अशा पद्धतीनं जर ब्लाऊज स्टिच केला तर तुम्हाला वेळ पण खूप कमी लागेल आणि आपण 20 ते जास्त तुमची प्रॅक्टिस असेल तुम्ही अर्ध्या तासात पण हा साधा ब्लाऊज शिवू शकता. कारण बघा इथे कारण इथे आपल्याला बाहीला वगैरे काही शिलाई टाकावं नाही लागत. मेघाबाई असं डायरेक्ट जोडून द्यायची आहे, कुठेही हात शिलाई करायची गरज नाही. फक्त
फक्त आपण गळ्याला हात शिलाई करणार आहोत बघा. आता या ठिकाणी दुसरा पण पार्ट आपण जोडून घ्यायचा आहे बघा. तर दोन्ही पण बाहेर मी जोडून घेतल्या. त्यानंतर बघा हे पार्ट आहे ते शोल्डर आणि मोंडा ते जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर मी काय केलं आहे बघा, 1-1 इंचाच्या क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहेत, त्या एकमेकाला जोडून घेतल्या आहे. त्यानंतर त्याची एक शिलाई दिलेली आहे बघा. तिथून पूर्ण शिलाई घेऊन पट्ट्या एकमेकाला जोडून आपल्याला जे गोटला गळ्याला जी पायपिंग करायची आहे त्या पायपिंग मतलब दाबटीप द्यायची आहे. कारण मी गोट मारत नाही कोणत्याच ब्लाऊजला. तर आपण अशा पद्धतीनं तिरकस पट्ट्या काढायच्या आहे आणि गोट देऊन घ्यायचा आहे बघ. गोटने तिरकस पट्टी काढून आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे. ज्यांना जमत नसतं त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण जी गोटपट्टी आहे ती नसून जमत तुम्ही अशी दाबटेप द्या. म्हणजे गोटपट्टीसारखी तिरकस कपडा काढायचा आहे, फक्त जिथं गोट मारायचं तिथं दाबटेप देऊन द्यायची. खूप छान ब्लाऊज आपला फिनिशिंग सोबत रेडी होतो. त्यानंतर आपण गोट मारून घ्यायचं. गोट मारताना अजिबात खेचायचं नाही. दोन्ही पण सेम डिस्टन्सवरती आपण मारून घ्यायचं आहे बघा. शिलाई सेम डिस्टन्सवरती आपण जी क्रॉस पट्टी काढली होती ती आपण जोडून घेणार आहोत. अजिबात खेचायचं नाही. आणि त्यानंतर आपण छोटे छोटे कट मारून दाबटीप देऊन घ्यायचे आहे बघा. जिथं चौकन आहे गळ्याचा बॅक साईड, तर तिथे आपण बॅक साईड आहे तिथे आपण थोडी चून घालायची आहे. आणि चौकोन आहे त्यामुळं चौकोनच्या जिथं कोणा येतो तिथं आपण थोडीशी चून घालून शिलाई करायची आहे बघा. जेणेकरून आपला मागचा चौकोनी गळा पण खूप छान रेडी होईल. अशा प्रकारे आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आता बघा ब्लाऊज पूर्ण आपला शिवून झाला आहे, त्यानंतर जोडून झाला. त्यानंतर आपण जी मापाचा ब्लाऊज आहे मेजरमेंट घेऊन आपण ते मेजरमेंट मेन ब्लाऊजवर टाकायचे आहे. तुम्ही या पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग करा. 1 नंबर ब्लाऊज बसतो बघा. मी सगळ्या बाजूला जे मापाचा ब्लाऊज होता त्याचं माप घेऊन जो ब्लाऊज स्टिच केला आहे त्यावरती खुणा करून घेतलेला आहे बघा. जेवढं माप असेल तेवढंच घेऊन तुमचा ब्लाऊज एकदम फिटिंगमध्ये बसणार आहे. तुम्ही नवीन असाल तर मापाच्या ब्लाऊजवरूनच फिटिंग करा बघा. तुम्ही मागच्या जो कमरपट्टी आहे तिथे शिलाई काढायची आहे आणि हात शिलाई मी घालून घेणार आहेत. त्यानंतर मी कमरच्या बाजूनं पण मेजरमेंट घेतलं आहे. आणि आता इथं बघा मागचा आणि पुढचा पार्ट समोर येत नसेल त्याचा मध्य करून शिलाई टाकायची आहे. शिलाई करताना दंडघेरचं माप घेऊन आपल्याला शिलाई करायची आहे. दंडघेर जेवढं 7.5 आहे तर 7.5 आपण शिलाई करून घ्यायची आहे बघा. तर खूप सोपी पद्धत आहे ब्लाऊज स्टिच करायची. तर तुम्ही या पद्धतीनं ब्लाऊज स्टिच केला तर तुम्हाला कुठे खूप पटकन होतो. आणि तुम्हाला मी A to Z स्टिचिंग दाखवले आहे पूर्ण ब्लाऊज रेडी होऊपर्यंत. त्यानंतर व्हीचे आकार आहे तर ते सिम्पलच आहे. तेवढं घेतल्यानंतर बघा दुसऱ्या पण बाजूने आपण फिटिंग करणार आहोत. मागचा आणि पुढचा पार्ट समोर येत नसेल तर त्याच्या मध्यभागी घेऊन आपण शिलाई करून घ्यायची आहे बघा. ओके, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंटमध्ये सांगत चला, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघा इथं दंडघेर पण टाकून घ्यायचं आहे बघा. त्यानंतर एवढं शिवून झाल्यानंतर आपण गळ्याला हात शिलाई करून घेणार आहोत पूर्ण. आणि बटन हुक लावून घेणार आहोत व्हीचा आकार करून बघा. अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊज, तुम्ही जर नवीन शिकत असाल तर मी ब्लाऊज पूर्ण तुम्हाला शिवून दाखवला आहे. तर बघा ब्लाऊजचं आपण फिटिंग करून घेतलं आहे. अजून पेपर कटिंग पाहिजे असून कोणत्या साईजची तर कमेंट करा, नक्की पेपर कटिंग दाखवली जाईल बघा. अशा प्रकारे आपला हा ब्लाऊज पूर्ण रेडी झालेला आहे बघा. गळ्याला आपण हात शिलाई करणार आहोत आणि हुक पण लावून घेणार आहोत बघा. आता हा सिल्क सुसवा कपडा असल्यामुळं जास्त गोळा झाला
अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा फायनल लुक आहे, तुम्ही बघू शकतात। व्हिडिओ संपूर्ण बघितला मनापासून धन्यवाद। तुम्ही पण नक्की ट्राय करा, तर कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करा। तर थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल। थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन।